अशीच एक संध्याकाळ होती. नेहमीप्रमाणे पारिजात आपल्या अंगणात बसून कामात रममाण झाला होता. समोर इतके सुंदर दृश्य होते, पण त्याला त्याचा पत्ता देखील नव्हता. पण आज नक्कीच पारिजात कोणत्या तरी वेगळ्या विश्वात रमणार होता, कारण आज पारिजातची आई खूप दिवसांनी घरी आली होती. आईने चहाचा कप पारिजातला दिला आणि मग तीच ती संध्याकाळ होती. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात ते जुने झालेले घड्याळ घालून पारिजात अंगणात बसला होता. पण आता ती संध्याकाळ वेगळीच होती. समोर रस्त्याला निघून जाणारा सूर्यसुद्धा जणू आता विचारात पडला होता. आपल्या पारिजातच्या चेहऱ्यावर हळूहळू एक हास्य उमटू लागले होते. ते हास्य पाहण्यासाठी तो सूर्यसुद्धा तरसला होता. संध्याकाळचा मंद सुटलेला वारा पारिजातला धडकून अलगद मिठी मारत होता. चहाचा एक एक घोट इंधनासारखा पारिजातच्या मनाला कुठेतरी दूरवर घेऊन जात होता. आईच्या हातच्या चहाने पारिजातला त्याच्या बालपणीच्या घराच्या कट्ट्यावर नेऊन ठेवले होते. काय तो कल्ला, काय ती मज्जा असायची. संध्याकाळच्या चहाची एक वेगळीच नशा असायची. घराच्या अंगणात फुललेली छोट्या कलाकारांची त्यांची स्वतःची दुनिया असायची. काय मस्त दिवस होते ना ते. ना कोणते टेन्शन, ना कसला व्याप. अशा विचारात असताना चहा कधी संपून गेला पारिजातला कळले देखील नाही. आईच्या हाकेने तो त्या विचारांतून दचकून बाहेर आला. समोर असलेले फाईल्सचे गठ्ठे आता त्याला स्पष्ट दिसू लागले. कुठेतरी बालपण हरवल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटू लागल्या होत्या. कसे ना, बालपण एवढे भारी असते हे तेव्हा का कळत नाही.